नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे IMP प्रश्न पत्रिका आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न व उत्तरे घेण्यात आलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. भारताने कोणत्या देशाबरोबर चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहेत? तर इराण या देशाबरोबर भारताने चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे इराण या देशाबरोबर. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? तर पोर्तुगीज या भाषेतून हापूस हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला आपल्याला दिसून येतात. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखल्या जाते. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर 1.12 एवढे शिक्षक मतदारसंघातून विधानसभेवर सदस्य निवडून पाठवले जातात. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले होते? तर आंध्र प्रदेश हे राज्य सर्वात प्रथम भाषिक राज्य म्हणून अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसून येतं. आंध्र प्रदेश हे होय. अंगारमळा ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर शरद जोशी हे अंगारमळा या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्याला दिसून येतात. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडणारा घाट म्हणजेच कुंभार्ली घाट हे असलेलं आपल्याला दिसून येतो. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर असलेलं आपल्याला दिसून येतं श्रीहरिकोटा या ठिकाणी. C-64 चे ब्रीद वाक्य कोणते आहेत? वीर भोग्य वसुधरा हे C-64 चे ब्रीद वाक्य असलेलं आपल्याला दिसून येते. महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्य शासनाला महानगरपालिका आयुक्तांना परत बोलविण्याचा अधिकार हे राज्य शासनाला देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केलेले आपल्याला दिसून येते. मोर चूद रासायनिक संज्ञा काय आहेत? प्लस कुप्सो फोर ही संज्ञा असलेली आपल्याला दिसून येतं. कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? यकृतामध्ये आपल्याला कुफरच्या पेशी आढळताना दिसून येतात, यकृता या अवयवामध्ये. यानंतर आहे, वनस्पतीचे योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते? तर एकूण 16 अन्नद्रव्याची वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला देण्यात आलेले आहे? तर राष्ट्रपती हे आपल्या अधिकाराच्या अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करत असतात. राष्ट्रपती हे होय. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर विस पागे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक असलेले आपल्याला दिसून येतात. विस पागे हे होय. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर चिनाब या नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बांधण्यात आलेला आहे, चिनाब या नदीवर. तुंगनाथ मंदिर उत्तराखंडच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये तुंगनाथ मंदिर उत्तराखंड या राज्यामध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला
दिसून येतं. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणास ओळखले जाते तर विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखल्या जाते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी. डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून तिला पित्तरस स्रवते असं म्हटलं जातं तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असलेली आपल्याला दिसून येतं. यकृत ही होय. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला होता तर लोककल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर कोणता दिवस हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तर 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जाताना आपल्याला दिसून येतो. भारताचे सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती आहे तर भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक म्हणून आपल्याला समोर आलेली आपल्याला दिसून येते. RBI ची स्थापना कधी झालेली आहे तर 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची आपल्याला स्थापना झालेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे परकीय चलन बाजारात कोणती बँक हस्तक्षेप करू शकते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही परकीय चलन बाजारात आणण्यासाठी हस्तक्षेप करू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही होय. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे तर पुणे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय असलेले आपल्याला दिसून येते. पुणे या ठिकाणी. शून्य आधारित बजेट म्हणजे काय तर प्रत्येक वेळी नवीन आकड्यानुसार बजेट तयार करणे म्हणजेच शून्य आधारित बजेट होय. प्रत्येक वेळी नवीन आकड्यानुसार बजेट तयार करणे म्हणजेच शून्य आधारित बजेट होय. 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात कमी ठेव कोणत्या बँकेत होती तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 14 बँकेच्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात कमी ठेव असलेली आपल्याला दिसून येते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. भारतीय रुपया चालू खात्यावर कधी परिवर्तन झालेले आहे तर 29 ऑगस्ट 1994 रोजी भारतीय रुपया या खात्यावर आपल्याला परिवर्तन झालेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकद्वारे पहिला तरंगणारे ATM कोठे सुरू करण्यात आलेले आहे तर कोचीन या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेद्वारे पहिले तरंगणारे ATM सुरू करण्यात आलेलं आहे. कोचीन या शहरामध्ये. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सूचकांकाला काय म्हणतात तर सेन्सेक्स असे म्हटले जाते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सूचकांक यांना सेन्सेक्स असे म्हटले जाते. GST दिवस कधी साजरा केला जातो. GST दिवस कधी साजरा केला जातो तर 1 जुलै रोजी GST हा दिवस साजरा केला जातो आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील डोंगर रांगा दक्षिण ते उत्तर अशा क्रमाने सांगायच्या आहेत तर शंभू महादेव रांगा, हरिश्चंद्र बालघाट रांगा, अजिंठा रांगा आणि सातपुडा रांगा असा आपल्याला महाराष्ट्रातील डोंगर रांगाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना क्रम दिसून येतो. शंभू महादेव रांग, हरिश्चंद्र बालाघाट रांग, अजिंठा रांग आणि सातपुडाची रांग ही आपल्याला उत्तरेकडे जाताना दिसून येतात. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी डॅश डॅश किलोमीटर एवढी आहे तर 720 किलोमीटर एवढी महाराष्ट्रातील
कोकण किनारपट्टीची लांबी असलेली आपल्याला दिसून येते 720 किलोमीटर एवढी. महाराष्ट्रातील सर्व शिखरांच्या उंचीनुसार खालीलप्रमाणे कोणता चढता क्रम आपल्याला योग्य असला दिसून येतं. तर त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड आणि महाबळेश्वर हे आपल्याला चढता क्रम असलेला आपल्याला दिसून येतं. तर सगळ्यात उंच आपल्याला शिखर कुठलं दिसून येतं तर महाबळेश्वर हे सर्वात उंच आहे. तर सर्वात कमी आपल्याला त्र्यंबकेश्वर हे डोंगर रांगा असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर त्रिकोणाकृतीसारखा महाराष्ट्र राज्याचा आपल्याला आकार असलेला आपल्याला दिसून येतो, त्रिकोणाकृती यासारखा. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी अतिपूरग्रस्त जिल्हा डॅश डॅश हे आहे तर सांगली हा दक्षिण महाराष्ट्रातील अतिपूरग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली हा जिल्हा होय. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्याचा समावेश होता. तर 26 जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी 26 जिल्ह्याचा समावेश महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झालेली आहे तर हिंगोली या राज्याची आपल्याला 1 मे 1999 रोजी निर्मिती झालेली दिसून येतो. हिंगोली या राज्याची परभणी जिल्ह्यातून व्यक्त होऊन हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पश्चिम घाट व पूर्व घाट हे डॅश डॅश या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. तर निलगिरी या ठिकाणी पश्चिम घाट व पूर्व घाट या ठिकाणी आपल्याला एकत्र झालेले दिसून येतात. निलगिरी या ठिकाणी खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही तर हळदी घाट हा आपल्याला सह्याद्रीच्या घाटामध्ये याचा समावेश होताना दिसून येत नाही. हळदी घाट होय. हिमालय पर्वतात खालीलपैकी कोणत्या खडक प्रामुख्याने आढळतो तर पातालित खडक हा हिमालय पर्वतामध्ये आपल्याला प्रामुख्याने आढळताना दिसून येतो. पातालित खडक होय. महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जल विभाजक कोणता पर्वत आहे तर सह्याद्रीच्या पर्वतामुळे महाराष्ट्र राज्यात प्रमुख आपल्याला जल विभाजक असलेला आपल्याला दिसून येतो सह्याद्री पर्वताच्या मुळे. महाराष्ट्रामध्ये दक्खन पठारावर भूगर्भ जलसंपदा अल्पशा प्रमाणावर आहे कारण त्याची रचना डॅश डॅश रचना असलेली आपल्याला दिसून येते. तर सच्छिद्र स्वरूपाची रचना असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दक्खन पठारावर भूप्रदेश जलसंपदा हे अल्प प्रमाणामध्ये करू शकतो कारण की त्याची अछिद्र रचना असल्या कारणाने. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राने भारताचा किती क्षेत्रफळ व्यापले आहे तर 9% एवढं क्षेत्रफळ भारताचे महाराष्ट्राने व्यापलेले आपल्याला दिसून येते. तर 9% एवढं होय. पश्चिम घाटातील कळसुबाई या अति उंच शिखराची उंची डॅश डॅश एवढी आहे तर 1646 किलोमीटर. समुद्र सपाटीपासून पश्चिम घाटातील कळसुबाई या अति उंच शिखराची आपल्याला उंची दिसून येते 16.46 किलोमीटर एवढी समुद्र सपाटीपासून. काळविटासाठी डॅश डॅश हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहेत. देऊळगाव रेहेकुरी हे काळविटासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आपल्याला अभयारण्य दिसून येते. देऊळगाव रेहेकुरी हे दिसून येते. संभाजीनगर येथील डॅश डॅश या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे तर गौताळा अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला वन्य प्राण्यासाठी अभयारण्य दिसून येतं गौताळा या ठिकाणी. महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान असलेला आपल्याला दिसून येतो सांगोली या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्वयंचलित हवामान केंद्र असलेला आपल्याला
दिसून येते, तर 12 आपल्याला हे स्टेशन असलेले आपल्याला दिसून येतात. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो? तर अंजन हे वृक्ष आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळताना दिसून येतं. अंजन हे वृक्ष होय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक असलेले आपल्याला दिसून येते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्याचे डॅश डॅश हे क्षेत्र कृषी हवामान विभागात विभागले गेलेले आहे. तर 9 विभागामध्ये कृषी हवामान विभागाची आपल्याला महाराष्ट्राची विभागणी झालेली दिसून येते 9 विभागामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार खालील पैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रम लागतो? तर गडचिरोली, अमरावती, ठाणे आणि नागपूर असं आपल्याला या उतरत्या वन क्षेत्राखालील उतरता क्रम असलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित वने जंगले आढळतात? तर दक्षिण कोकण या विभागामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळताना दिसून येतात, दक्षिण कोकण या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे जंगले आढळतात? तर पानझडी जंगले हे आपल्याला चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना दिसून येतात. पानझडी जंगल हे होय. भारतातील खालीलपैकी कोणता भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो? तर महाराष्ट्राचे पठार हे भारतातील पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो, महाराष्ट्राचे पठार हे होय. यानंतर आहे, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे? तर पाडेगाव या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र स्थापन झालेलं आपल्याला दिसून येते, पाडेगाव या ठिकाणी. जांभी मृदा महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आढळते? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा आपल्याला आढळताना दिसून येते, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणत्या राज्यात जास्त प्रमाणामध्ये काळी माती आढळते? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला काळी माती आढळताना दिसून येते, महाराष्ट्र या राज्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिली वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प आपल्याला राबविलेला दिसून येतो, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे? तर रोहित शर्मा याच्या जीवनावर आधारीमध्ये द राईट्स ऑफ हिटमॅन या नावाचं पुस्तक आपल्याला या क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित दिसून येतं, रोहित शर्माच्या आपल्याला दिसून येतं. द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आर कौशिक हे आपल्याला द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्याला दिसून येतात. मुंबई प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला नाही मिळालं. भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषविणारी व्यक्ती कोण ठरली आहे? तर अमित शाह ही भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषविणारी व्यक्ती ठरलेली आहे, अमित शाह होय. भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषविणाऱ्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर लालकृष्ण अडवाणी हे असलेले आपल्याला दिसून येतात. नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये नुकताच ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतं, उत्तराखंड यामध्ये. सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या 40 कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. त्या मोहिमेचं नाव काय आहे? तर कम अँड से जी डे या मोहिमेची सारा तेंडुलकर
ही ब्रँड अँबॅसेडर झालेली आपल्याला दिसून येते. भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट उपक्रमाअंतर्गत किती राज्यामध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिलेली आहे? तर 27 राज्यामध्ये भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यात परवानगी दिलेली आहे 27 राज्यामध्ये. पहिला बायोमेट्रिक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी बी मेट्स पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर पहिला बी एमटीस हे आपल्याला पारंपरिक संगीत महोत्सव कधी आयोजित करण्यात आला आहे? तर 4 ऑगस्ट 2025 रोजी हा महोत्सव आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय आहे? तर बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव असलेले दिसून येते. तर लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला? तर 23 जुलै 1896 रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा आपल्याला जन्म झालेला दिसून येतो. टिळकांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली होती? तर केसरी हे मराठीतील वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र हे दोन्ही टिळकांनी स्थापन केलेले आपल्याला दिसून येतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणी काढलेले आहे? तर लोकमान्य गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे असे उद्गार लोकमान्य टिळकांनी काढलेले आपल्याला दिसून येतात. टिळकांनी कोणत्या सणांना सार्वजनिक रूप दिलेले आहे? तर गणेशोत्सव व शिवजयंती या 2 सणांना टिळकांनी सार्वजनिक रूप देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. गणेशोत्सव व शिवजयंती होय. टिळकांचा प्रमुख ग्रंथ कोणता आहे? तर गीता रहस्य ह्या टिळकांचा आपल्याला प्रमुख ग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो. गीता रहस्य होय. टिळकांचा मृत्यू कधी झाला? तर 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू आपल्याला झालेला दिसून येतो. टिळक कोणत्या चळवळीचे नेतृत्व करत होते? तर स्वदेशी चळवळ व होम रूल चळवळ या 2 चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळक आपल्याला करताना दिसून येतात.